हे लहान मुलांचं स्टोरी असती, त्यांच्या ग्रामीण कथा. मला वाटते हे रंगापतंगा बरोबर. याला सुमीसाठी तुम्हाला ग्रामीण पुरस्कार मिळालेले आहेत आणि ती गोष्ट म्हणजे तुम्ही राहायला मुंबईला, तुमचं कल्चर तिकडे गेले, बॉलिवूडमध्ये राहिलाय किंवा तुम्ही मोठे बजेटचे सिनेमे, मोठं ग्लॅमरस दुनिया. पण तुम्ही हे ग्रामीण कथा आणि त्याच्यामधले केलेलं काम हे कशा पद्धतीने करताय? म्हणजे तुम्हाला हे कसं काय सुचतं किंवा तुम्ही कसं हँडल करता त्या गोष्टी? याचं क्रेडिट खरं म्हणजे मी माझ्या वडिलांना देईन. हं, हं. आमच्या घरी खूप पुस्तकं आहेत. म्हणजे जरी मी फिजिकली सगळी वाचली नसली, तरी आमच्या घरात आत्ता सुद्धा कमीत कमी एक 3,500 ते 4,000 पुस्तकं आहेत. बरोबर. आणि अ, सतत चांगलं काहीतरी डोळ्यासमोर असण्याचा अ, परिणाम तुमच्यावर होतो, बरोबर. जो माझ्या बाबतीत झालाय. आणि त्याच्यामुळे मला इतकं जेव्हा मी फिल्म मेकिंग म्हणून सुरू केली, तेव्हा मला एवढं कळत होतं, की कंटेंट हा महत्त्वाचा आहे. हं. आणि म्हणूनच मी नेहमी अ, रत्नाकर मतकरी असतील, हं, हं. सुमित्रा भावे असतील, परेश मोकाशी असतील, अमोल गुप्ते असतील. मी नेहमी चांगल्या लोकांबरोबर आणि चांगल्या कंटेंट क्रिएटर बरोबर राहिलो. कारण का मला आशयघन चित्रपटांमध्ये नेहमी इंटरेस्ट राहिला. हो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या आयुष्यात अजून एक घडली. जेव्हा मी हे स्टिल फोटोग्राफरवरून मी जेव्हा स्विच केलं सिनेमॅटोग्राफीमध्ये, त्याच्यात मी पहिली एक डॉक्युमेंटरी शूट केली, नीरोज गेस्ट नावाची. हो, हो. पी. साईनाथ म्हणून एक खूप मोठे एडिटर आहेत हिंदूचे, ज्यांना अतिशय मानाचा असा मॅगसेसे अवॉर्ड मिळालेला आहे जर्नलिझमचा. त्यांच्याबरोबर मला 1 ते दीड वर्ष काम करायला मिळालं. नीरोज गेस्ट नावाची डॉक्युमेंटरी मी शूट केली. म्हणजे स्टॅनली का डिब्बाच्या आधीचं 1 वर्ष मी हे करत होतो. बरोबर. मी स्टिल फोटोग्राफी सोडली आणि गंमत म्हणजे कुठेतरी अमोल गुप्ते आणि दीपा पाटिया हे मला बघत होते एक पाऊल पुढे टाकताना. आणि मग त्यांनी मला नीरोज गेस्टचा कॅमेरा करायची संधी दिली दीपा मॅमनी. आणि मग त्याच्यामध्ये मी ग्रामीण आयुष्य आणि खास करून विदर्भातलं आणि मराठवाड्यातलं अ, ग्रामीण आयुष्य खूप जवळून बघितलं. अ, खूप डिस्टर्बिंग होतं ते सगळं. म्हणजे अ, मी ऑलमोस्ट 350 आत्महत्याग्रस्त घरांमध्ये इंटरव्ह्यू शूट केलेत. बरं. अ, अ, सांगायला वाईट वाटतं मला, पण मला एक अशी आई माहिती आहे, की की जिच्या नवऱ्याने आत्महत्या केली आणि त्याला सावडायला पैसे नाहीयेत. म्हणून तिची मोठी मुलगी तिने सावकाराकडे पाठवली. बरं. अशा खडतर कथा आणि अशा खडतर अनुभव मी तिकडे घेतले. कोणाच्या तरी ₹200-250 बी-कॉमची फी भरायला, फायनल इयरचे पैसे भरायला ₹200-250 नसताना नाहीयेत म्हणून कोणतरी परीक्षाच देत नाहीये. हं, हं. आणि अ, एकाच घरात 3-3 आत्महत्या. आजोबांनी केली, बाबांनी केली, मोठ्या मुलाने केली. बरोबर. अशी 16-16 खाणाची मोठीच्या मोठी घरं झाली. गोठे. हं. आणि त्याच्यामध्ये आता एक गाय नाही राहिली, एक कोंबडीचं पिल्लू नाही राहिलं. आजीचं ऑपरेशन होतं, 2 बैल विकले. मुलीचं लग्न झालं, 5 गायी विकल्या. हे इतकं सगळं मी इतक्या जवळून बघितलं. आणि आमचं स्वतःचं सुद्धा बॅकग्राऊंड जसं मी तुम्हाला बोललो मगाशी, की हं, हं. धरणग्रस्त आहोत आम्ही. तर अ, म्हणजे आमच्या घरात सुद्धा आजोबांना 6 भाऊ आणि 3 बहिणी म्हणजे इतका गोतावळा. हं, हं. तर ते जे डिस्टर्ब झालेलं जे काही धरणग्रस्त म्हणून आता हो, हो. ज्यांना जे आहेत त्यांना माहिती आहे. माहिती. तर ते सगळं डिस्टर्ब झालेलं जे काही बघितलं, तर त्याचा एक खूप कुठेतरी माझ्या अ, मनावर आतमध्ये परिणाम आहे, होता. आणि ह्याच्या विपरीत माझ्या आजोळी खूप छान होतं. म्हणजे मी लहानपणी आजोळी म्हणजे आईकडे. तर तिथे एक 7-8 म्हणजे तिथे सुद्धा जॉइंट फॅमिली होती. तर आजोबांचे 3-4 भाऊ एकत्र राहायचे. मोठंच्या मोठं घर आणि मग सगळ्यांची नातवंड उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हं, एकत्र. मग ते सगळे मामा. मग उन्हाळ्यात तलावावर जाऊन बैलगाडीतून पाणी भरून आणायचं. हं. मग आपलं आंब्याचं झाड, मग आपलं शिवार. हा जो अ, आपलेपणा. आपलेपणा जो हं. असतो एका शेतकरी कुटुंबात, म्हणजे नुसतंच एकमेकांबद्दलचा नाही, पण स्वतःच्या गोष्टींबद्दलचा, स्वतःच्या जमिनीबद्दलचा, ते मी तिथे खूप जवळून बघितलं आणि त्याचा खूप खोल परिणाम माझ्या आयुष्यावर आहे.
आणि म्हणूनच कारण का रंगपतंगाला जे सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा राज्य पुरस्कार मिळाला त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट मी देतो डायरेक्टली नीरोज गेस्टला आणि पी साईनाथांना. कारण का पी साईनाथांबरोबर जेव्हा मी फिरत होतो तेव्हा प्रत्येक वेळेला काही दीपा मॅमना बरोबर यायचं नाही, कारण का त्यावेळेला सुद्धा मोठ्या एडिटर होत्या. त्यांची मोठी कामं म्हणजे त्या यशराज आणि धर्माचे फिल्म्स एडिट करणाऱ्या खूप मोठ्या एडिटर आहेत. तर मी त्यांच्यावर जायचो आणि मी कितीही त्यांच्यावर फिरत असलो तरी मी मुंबईत वाढलेला अतिशय बेसिक मनोवृत्ती असलेला एक तरुण होतो, की ज्याला 4 गाड्या घ्यायच्या होत्या, ज्याला 2 फ्लॅट घ्यायचे होते, ज्याला काहीतरी ऐश-आराम करायचा होता. आणि तिथून मी एकदम ह्या सगळ्या आयुष्य मी बघितलं, मी बुचकळ्यात पडलो. आणि पी साईनाथांना मी असेच प्रश्न विचारतो, ते चिडायचे माझ्यावर, की "अरे तुम्ही शहरातली मुलं तुम्ही काय करताय?" ते बेसिकली पी साईनाथांनी मला ती जाणीव करून दिली आणि मी खूप मला असं वाटतं, की मी तिथे तो जो ट्रान्झिशन पिरियड होता ना, तो सगळ्या बाबतीत माझ्या आयुष्यात ट्रान्झिशन घडलं, की जिथे मी जास्त संवेदनशील बनलो, जिथे मी जास्त अ, अ, मला धार आली माझ्या कामाला. मला विषय काय हाताळावेत ते कळलं. आणि म्हणजे एकंदर ह्या सगळ्या ट्रान्झिशनचं आणि मी आता जे काय आहे, त्याचं क्रेडिट मी अमोल गुप्तेंना आणि दीपा मॅमना देतो. आणि त्याच्यामध्ये उत्प्रेरक बरेच होते. म्हणजे उत्प्रेरक तुम्ही म्हणाल तर पी साईनाथ पण उत्प्रेरक होते. सुमित्रा मावशी पण उत्प्रेरक होत्या. रत्नाकर मतकरी पण उत्प्रेरक होते. आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रवास आणि ह्याच्या पुढच्या माझ्या ज्या काही विषयांमध्ये मला जे बिलीव्ह आहे, मला असं वाटतं की कुठेतरी त्याची पाळंमुळं त्या माझ्या ट्रान्झिशनमध्ये दडलेली आहेत, की जिथे मी खूप करेक्ट वेळेला करेक्ट लोकांबरोबर माझ्या आयुष्यात होतो आणि त्याच्यामुळेच मी आज जे आहे ते आहे.